चैतन्य शक्ती। आपण या ठिकाणी सर्व भाविक प्रार्थना प्रेमी नियमित प्रार्थनेला उपस्थित झाले आहात आणि आजचा विशेष म्हणजे सन्माननीय आदरणीय हडे दादा यांचा वाढदिवस पण आहे। यानंतर आपण भाषण झाल्यानंतर आपण त्यांचा वाढदिवस पण साजरा करणार आहोत। ओम नमो जी विश्वचालका जगदवंद्या ब्रह्मांड नायका एकची असोनी अनेका भाससे विश्वरूपी। ईश्वर शक्ती सर्वांकडे आहे, सर्वांकडे पसरलेली आहे, सगळ्यात भरून उडलेली आहे आणि या ईश्वरीय शक्तीचा सत्य आनंद घेण्याकरता गुरुदेवांनी आपल्याला प्रार्थना स्थापित केलेली आहे। आपण सर्व नियमित प्रार्थनेला येतात, प्रार्थना प्रेमी हा प्रार्थनेची आपण सर्व प्रापंचिक प्रपंचाला कई टुकड्या छोड़ना घरदार पर मस्त रहे संसार में। इथे प्रार्थना करता कोणाला त्याग करायचं नाही आहे, कोणाला आपला घरदार विसरून प्रार्थना करायची नाही आहे। प्रपंचात राहूनच आपल्याला हा परमार्थ साधायचा आहे। गोदे आपल्याला प्रपंच आणि परमार्थ या अध्यायामध्ये ग्रामगीतेमध्ये जागृत करतात। वासना हाची भवसागर आसक्ती हाच खरा संसार ज्ञान त्याचा पावने पार हाच खरा मोक्ष। आपण या संसाररूपी वासनारूपी सागरामध्ये प्रवास करत आहोत आणि आपल्या प्रपंचामध्ये आसक्तीमुळे आपण ओढले जातो आणि ह्या आसक्तीतून दूर राहण्याकरता आपल्याला ही प्रार्थना नियमितपणे मदत करीत असते। संसारात राहणं म्हणजे वाईट नाही, परंतु लिप्त होणं वाईट आहे। का सर्व काही संसाराच्या बाकीच्या गोष्टी मिथ्या आहेत, ही आपली जी जाण आहे ही आपल्याला वाम मार्गाला घेऊन जाते। म्हणून संतजनांनी जे जाणले आहे ते आपल्या पुढे सांगितले ग्रामगीतेमध्ये, नंतरच्या गोळीमध्ये म्हणतात ऐसे जाणले संतजनानी मनोनी कळवळून सांगितले आपणी गांडा पोऱ्या सोडू नका बोलिले परमार्थासाठी। म्हणजे आपल्याला जागृत करतात, कोणालाही आपल्याला आपला प्रपंच केवळ सोडायचा नाही आहे आणि प्रपंचात राहूनच आपल्या योग्य पद्धतीने परमार्थ साधायचा आहे। प्रपंचामध्ये सगळ्या गोष्टीचा आदर होत असतो, पाहुण्यांचा आदर होतो, संतांचा आदर होतो आणि सगळ्या गोष्टी प्रपंचामध्ये घडून येतात आणि त्याच्यातून आपल्याला परमार्थ साधणं म्हणजे हे सद्बुद्धीचा एक मापक आहे। आणि अशामध्ये आपल्याला प्रार्थनेमध्ये त्या अष्टकामध्ये सगळे गुणधर्म आपल्याला सांगितले आहेत आणि आपला विवेक विचार हा इथे जागृत केलेला आहे। प्रपंचामध्ये काय आपण प्रपंच तीन प्रकारचा करत असतो, वेष्टी, समष्टी आणि परमेष्टी। वेष्टी म्हणजे जो आपल्या पुरताच कर्तव्य करत असतो तो एक मूढ माणूस। दुसरा समष्टी, जो आपल्या प्रपंचाकरता करत असतो, व्यवहार करत असतो, लेणं देणं करत असतो, कार्य करत असतो, तो समष्टी माणूस। आणि परमेष्ठी म्हणजे प्रपंचात राहून समाजाचा, देशाचा, सगळ्यांचा कल्याणाचा विचार करणारा
हा परमेष्ठीचा मार्ग, आणि तोच मार्ग आपल्याला या प्रार्थनेमध्ये गुरुदेवांनी अष्टकामध्ये सांगितलेला आहे. आणि असे असताना आपण कशातून मुक्त झाल्यावर परमार्थ चांगल्या प्रकारे करू शकतो. आपण संन्यस्त वृत्ती जगलो पाहिजे, त्याग वृत्तीने जगलो पाहिजे, सत्यवृत्तीने जगलो पाहिजे. असं झालंच तर आपल्याला प्रार्थनेचं फळ मिळेल. गुरुदेव त्याच्यातच सांगतात परमार्थामध्ये, ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा, आधी आपला प्रपंच सावरावा, मग मुरलिया फळा परी सुख व्हावा समाज. मग होते काय की आपण परमार्थ करायला जातो, आपला प्रपंच बिघडून जातो, आणि प्रपंच बिघडला तर मग सगळा सुखापेक्षा दुःखच जास्त असतो. म्हणून जेवढ्या आनंदाने आपण परमार्थ करू शकू, प्रपंच करू शकू, तेवढ्या आनंदाने आपण प्रपंच करायला पाहिजे, आणि त्या प्रपंचाचा आधार घेऊन आपल्याला परमार्थ साधायला पाहिजे. म्हणून पुढे एका बोलीमध्ये आपल्याला जागरूकता, हे जाणून वागावे आपण, आपला गृहस्थ धर्मचे उज्ज्वल करुण, सेवा भावे भावे रावण, लोकसेवा साधावी. म्हणजे त्या वृत्तीने आपण सगळं प्रपंचातही राहिलो, लिप्त नव्हता, अलिप्त राहून सर्व कार्य केलो, तर आपल्याला लोकसेवा, समाजसेवा, जनसेवा ही साधता येते. आणि ह्या साधनेतून आपल्याला आपला परमार्थ परमेष्ठीपर्यंत पोहोचता येते. म्हणून आपण नियमितप्रमाणे जशी वेळ भेटली तशी आपण प्रार्थनेला या, उपस्थित राहा. प्रार्थनेचा जो गाभा आहे आपल्या, तो विचारामध्ये कृतीमध्ये आणा, आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्याला कल्याणाचा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी मी इथं भाषणाचे 2 शब्द गुरुदेव चरणी अर्पण करतो आणि भाषणाला विराम देतो. या पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला सांगण्यात येईल.